शब्दांच्या साजिरी ओव्या, मराठीची गोड गाणी, मनामनात रुजते भाषा, प्रेमाची सुंदर वाणी. संस्कृतीचा दीप उजळतो, ज्ञानाचा नवा दिन, अभिमानाने साजरा करूया मराठी भाषा दिन. दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महान कवी आणि साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. मराठी भाषेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, तिचा सन्मान वाढवणे आणि पुढील पिढीला मराठीची गोडी लावणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मराठी ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा असून ती खूप समृद्ध आणि सुंदर भाषा आहे. संत, कवी, लेखक आणि विचारवंतांनी मराठी साहित्यात मोठे योगदान दिले आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यासारख्या संतांनी अभंग आणि ओव्यांमधून लोकांना ज्ञान दिले. त्यांच्या लिखाणामुळे मराठी भाषेला मोठी ओळख मिळाली. आजही मराठी साहित्य, कविता, कथा, नाटके आणि कादंबऱ्या लोकांच्या मनावर राज्य करतात. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व समजते आणि त्यांची भाषेवरील आवड वाढते. शिक्षकही विद्यार्थ्यांना मराठीत वाचन आणि लेखन करण्यास प्रोत्साहन देतात. आजच्या काळात इंग्रजी आणि इतर भाषांचे महत्त्व वाढले असले तरी आपली मातृभाषा जपणे हे आपले कर्तव्य आहे. मराठी भाषेत बोलणे, लिहिणे आणि वाचन करणे यामुळे आपली संस्कृती आणि परंपरा टिकून राहते. घरात, शाळेत आणि समाजात मराठीचा अधिक वापर केल्यास ही भाषा अधिक बळकट होईल. तसेच नवीन पिढीला मराठी साहित्य आणि इतिहास यांची माहिती मिळेल. मराठी भाषा केवळ संवादाचे साधन नाही, तर ती आपल्या भावना, संस्कृती आणि ओळखीचा भाग आहे. आपल्या पूर्वजांनी जपलेली ही भाषा आपणही प्रेमाने जपली पाहिजे. मराठी भाषेच्या माध्यमातून आपल्याला आपला इतिहास, संस्कृती आणि परंपरा समजतात. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे. शेवटी मराठी भाषा दिन हा फक्त एक दिवस नसून आपल्या भाषेवर प्रेम व्यक्त करण्याची संधी आहे. आपण सर्वांनी मराठी भाषेचा आदर करावा, तिचा वापर वाढवावा आणि पुढील पिढीपर्यंत तिची परंपरा पोहोचवावी. मराठी भाषा जितकी जपली जाईल तितकी आपली संस्कृतीही अधिक समृद्ध होईल. म्हणूनच आपण सर्वांनी अभिमानाने म्हणूया, जय महाराष्ट्र, जय मराठी. मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय असेच दर्जेदार एज्युकेशनल व्हिडिओज. अधिक शिकण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या आणि ज्ञानाचा हा सफर सुरू ठेवा.